कॉम्बिनेशन रिॲक्शन, त्यालाच म्हणलं जाते संयोग अभिक्रिया म्हणलं जाते. पाहूया नेमकं कॉम्बिनेशन रिॲक्शन काय आहे, त्यामध्ये नेमकं काय प्रक्रिया होते ते आज आपण पाहणार आहोत. पहा, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, त्यामधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन्स, त्यालाच म्हणलं जाते संयोग अभिक्रिया म्हणलं जाते. पहा, व्हेन टू ऑर मोर रिॲक्टंट कंबाईन इन अ रिॲक्शन अँड टू फॉर्म सिंगल प्रोडक्ट. दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिॲक्टंट असतील, ते एकत्र येतील आणि त्यापासून केवळ एकच काय होईल, सिंगल प्रोडक्ट तयार होईल. त्याच रिॲक्शनला म्हणायचं कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणायचं. मग काही जणांना माहित नाही रिॲक्टंट म्हणजे काय असते, प्रोडक्ट काय असते. पहा, जर ए प्लस बी या दोघांची रिॲक्शन झाली, हे ए रिॲक्टंट, बी सुद्धा काय झाला रिॲक्टंट, आपल्याला कमीत कमी दोन काय पाहिजे, रिॲक्टंट पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी बघा, व्हेन टू ऑर मोर रिॲक्टंट्स पाहिजे, दोन किंवा दोन पेक्षा जास्त असले तरी चालतात. मग हे एकत्र येतात. हे बाण आहे त्याला इडग्यूज म्हणतात. त्या बाणाकडच्या आली जाते रिॲक्टंट्स म्हणतात, काय म्हणतात, रिॲक्शन्स म्हणतात. आणि हे एकत्र येऊन त्यापासून काय बनत असते, ए बी बनते. म्हणजे सिंगल एकच काय बनत असतो, प्रोडक्ट्स बनत असतो. त्याला काय म्हणायचं, कॉम्बिनेशन रिॲक्शन्स म्हणायचं. मग पाहू एक्झाम्पल. अमोनिया, इथं जी आहे, जी म्हणजे काय, गॅसच्या रूपामध्ये आहे तो. अमोनियाची रिॲक्शन कोणासोबत व्हायली, HCl. HCl म्हणजेच काय, हायड्रोक्लोरिक ऍसिड, त्यालाच हायड्रोजन क्लोराईड म्हणतात. आणि हा जो बाण आहे इट गिव्ज, आपला प्रोडक्ट काय म्हणतो, NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड हा प्रोडक्ट आपल्याला मिळतो. पहा, एकच सिंगल प्रोडक्ट मिळाला. किती येतं, दोन आहेत. काय रिॲक्टंट, आणि त्यापासून काय मिळालाय, एक प्रोडक्ट मिळाला. तसंच दुसरं एक्झाम्पल पहा, मॅग्नेशियम. मॅग्नेशियमची रिॲक्शन कोणासोबत झाली, ऑक्सिजन सोबत झाली. नंतर आपल्याला प्रोडक्ट काय मिळाला, मॅग्नेशियम ऑक्साईड मिळाला. एकच मिळाला, सिंगल मिळाला. जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिॲक्टंट एकत्र येतात आणि त्यापासून एक सिंगल प्रोडक्ट तयार होतो, त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणायचं. नंतर तिसरं उदाहरण पहा, कॅल्शियम ऑक्साईड CaO, त्याला कॅल्शियम ऑक्साईड म्हणतात. जेव्हा कॅल्शियम ऑक्साईडची रिॲक्शन कोणासोबत होते, वॉटर सोबत होते, पाण्यासोबत होते, तेव्हा प्रोडक्ट काय मिळतो, कॅल्शियम हायड्रॉक्साईड OH2 असं जर असेल त्याला हायड्रॉक्साईड म्हणतात. आणि CA म्हणजे काय, कॅल्शियम, याचं नाव काय झालं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड झालं. आणि बाहेर काय पडते, हीट पडत असते. अशा पद्धतीनं सिंपल आणि साधी रिॲक्शन ही म्हणजे कोणती, कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजेच संयोग अभिक्रिया.